आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। आनंद दिघे मोठे होणं कुणाला आवडत नव्हतं, एकाच माणसावर संशयाची सुई, भाजपा आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन, मोदींकडून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, कार्यक्रमाला शिंदे, फडणवीस, अजित पवारांची उपस्थिती। महाराष्ट्राला नव्या संकल्पांसह मोठ्या लक्ष्याची गरज, पुण्यात लोकसंख्या वाढतीये त्यामुळे शहराची क्षमताही वाढली पाहिजे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पुण्यात मेट्रो खूप आधी यायला हवी होती, मात्र आधीच्या सरकारमध्ये नियोजनाचा अभाव होता, पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडी सरकारवर टीका। पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलं म्हणून काहींनी छात्या बडवल्या, आधी स्वतः एखादा तरी खांब उभा करा मग छात्या बडवा, महाविकास आघाडीच्या आंदोलनावर फडणवीसांचा जोरदार निशाणा। कितीही संकट आली तरी मोदीजी विकास कामांना ब्रेक देत नाही, गुरुवारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पण पाऊस होता, लोकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी कार्यक्रम पुढे ढकलला, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता काम होत असताना आंदोलनाचा देखावा करायचा, पुणे मेट्रोच्या उद्घाटन आंदोलनावरून अजित पवारांची महाविकास आघाडीवर टीका। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार, या आठवड्यात परवानगी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता। पटेल गुर्जर समाजाच्या आंदोलनाप्रमाणे शहा मराठा आंदोलन हाताळणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल, मनोज जरांगेंचा थेट अमित शहांना इशारा। मराठा समाजाला आरक्षण मिळणं महत्त्वाचं, कोणत्याही पद्धतीने संधी मिळाली पाहिजे, मनोज जरांगेंची मागणी योग्य आहे का, या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा ऑडिओ संवाद ट्विट, दोन अज्ञात व्यक्तींचं अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भात संभाषण, गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा। पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी आव्हाडांनी स्क्रिप्टेड क्लिप बनवली, जितेंद्र आव्हाडांचा अफवा पसरवण्यात हातखंड, आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका। 6 किंवा 10 ऑक्टोबरला निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असा माझा अंदाज, तर 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडतील, शरद पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार, शरद पवारांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री महायुतीची 5 तास चर्चा, बैठकीत 200 ते 225 जागांवर सहमती, सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग। बदल्यांसाठी उद्यापर्यंत मुदत, निवडणूक संबंधित बदल्यांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारला खडसावलं, सुजाता सौनिक, रश्मी शुक्लांना बदल्यांसंदर्भात उद्या अहवाल सादर करण्याचे निर्देश। कोण मुख्यमंत्री असेल हे महत्त्वाचं नाही, विकास महत्त्वाचा, राज्यात स्थिरता हवी असेल तर फिरतं पद चालत नाही, मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षांना वाटून देण्याच्या चर्चांवर केसरकरांची प्रतिक्रिया। महायुतीत विरोधी पक्षनेता कोण असेल हे फडणवीसांनी ठरवावं, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना सल्ला, 150 जागांवर एकमत, लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोबाईल पुण्याच्या कार्यक्रमातून चोरी, मेट्रो उद्घाटन सोहळ्यातून मंत्री उदय सामंतांचा मोबाईल लंपास, कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात मंत्र्यांचाच मोबाईल चोरी। वैमानिकाचा विमान टेक ऑफ करण्यास नकार, उद्योगमंत्री उदय सामंत अमरावतीवरून संभाजीनगरला समृद्धी महामार्गाने गेले, अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरील प्रकार। 5 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पोहरादेवी येथील विरासत ए बंजारा वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात। सोलापुरात पद्मशाली समाजाचे अधिवेशन, सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे आणि माकपच्या नरसय्या आडम यांची उपस्थिती। सरकारी डेटा वापरून फडणवीस संपूर्ण बहिणींना पत्र पाठवत आहेत, योजना कशी आणली हे फडणवीस पत्रातून सांगतायत, राऊतांची फडणवीसांवर टीका। नवीन योजनांच्या घोषणेमुळे राज्याला आर्थिक दबावाचा सामना करावा लागतोय, सुधारित प्रशासकीय मान्यता मागणाऱ्या प्रस्तावावर वित्त विभागाचं उत्तर। नंदुरबारमध्ये भाजपला मोठा झटका, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावितांचा भाजपला रामराम, राजेंद्र गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सुरुवात। सोलापूरमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुखांना कोळी बांधवांचा घेराव, आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे उपोषण स्थळावरून देशमुखांचा काढता पाय। हिंगोलीतील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचे बॅनर लागले, वसमत तालुक्यातील गुंडा, पांगरा शिंदेसह अनेक गावात गावबंदीचे पोस्टर। बीडच्या वडवणीमधील देवगावमध्ये धनगर समाजाच्या वतीनं साखळी उपोषण, एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी। विठ्ठल रुक्मिणीच्या जवळपास 1000 वर्षापूर्वीच्या दागिन्यांचं मूल्यांकनास सुरुवात, इसवी सन 700 ते 1892 पर्यंतच्या पुरातन दागिन्यांचं मूल्यांकन, विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच दागिन्यांचं मूल्यांकन।
जळगाव जिल्ह्यातील होमगार्ड भरती प्रक्रियेतून निवडलेले 214 पुरुष होमगार्ड प्रशिक्षणासाठी रवाना। भरती प्रक्रियेतील चाचण्यांमध्ये पात्र 112 महिला होमगार्डच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू। माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत चिपळूण नगर परिषदेचा कोकण विभागात प्रथम क्रमांक, शासनाकडून 75 लाखांचं पारितोषिक मिळणार। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छता मोहीम। मंदिरातील विठ्ठल सभागृह, चारखाबी, सोळखाबी आणि रुक्मिणी मातेचा गाभारा स्वच्छ करण्यात आला। जागतिक पर्यटन दिनानिमित्त पुण्यात जपानी संस्कृतीचं प्रदर्शन, जपानमधील निसर्गरम्य स्थळांची आणि वन्यजीवांची छायाचित्र प्रदर्शित। पुण्याच्या मुळशीतील पिरंगुट गावात कोयता गँगवर कारवाई, 6 जणांना अटक तर तलवार, कोयते देखील जप्त। साताऱ्याच्या कराडमधील शामगाव टेंभू जलसिंचन योजनेत समावेशासाठी पाठपुरावा करणाऱ्या रामकृष्ण वेताळ यांचा गावकऱ्यांकडून सत्कार। नाशिकच्या इगतपुरीत रस्ता नसल्यानं भर पावसात महिलेला डोही करून रुग्णालयात आणलं, रस्ता नसल्याचा फटका। हिंगोलीतील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, शहरात भरदिवसा लोखंडी रॉडनं मारहाण, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुण्याच्या भोर तालुक्यातील किवत गावात पोलीस आणि शासकीय नोकरीत भरती झालेल्या तरुणांचा ग्रामस्थांकडून सत्कार, गावातून जंगी मिरवणूक काढत गावकऱ्यांकडून सन्मान। गोंदिया ते सांतरागाची दरम्यान दुर्गापूजा विशेष सुपरफास्ट रेल्वे धावणार, 4 आणि 9 तारखेला विशेष रेल्वे सुटणार। पुण्याच्या भोरमध्ये बिअर बारचा दरवाजा तोडून 4,50,000ची रोकड लंपास, नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या खामगावातून बिहारच्या कोढा गँगच्या 2 गुन्हेगारांना अटक, बँक परिसरात संशयास्पद फिरत असताना बेड्या, दोघांवर अनेक गुन्हे। जळगावच्या बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसेंकडून पाहणी, शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद, भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा। नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसानं 84 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, इगतपुरी नांदगावमध्ये भात, कांदा आणि मक्याला फटका।